आणि यानंतर आपण बघणार आहोत उद्याच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट। ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यावरच्या विजय मेळाव्यामध्ये शरद पवार नसणार। शरद पवारांऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाणार। नियोजित कार्यक्रमामुळे जाणार नसल्याचं शरद पवारांचं स्पष्टीकरण। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत काँग्रेसचं मत आघाडीच्या आड येणार नाही। शरद पवारांकडून स्पष्ट। उद्याच्या मेळाव्याला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। पक्षीय अहंकार बाजूला ठेवून मेळाव्यासाठी झोकून काम करायचं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं ठरलं। जाहिरातींद्वारे विजयी मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाणार। विजय मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करून जबाबदाऱ्यांचं वाटप केले जाणार। घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचलं जाणार नाही याची काळजी घ्या, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना। 5 तारखेला वरळी डोममध्ये होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसेची बैठक। 5 तारखेच्या मेळाव्यासाठी किती लोक जाणार, काय नियोजन असेल या संदर्भात बैठक। वरळी डोममध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्र तयारी सुरू। मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज मेळावा स्थळी जाऊन आढावा घेणार। 5 तारखेच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची आणखी एक पत्रिका समोर। विजयी मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याचं ठाकरे बंधूंचं आवाहन। वरळी डोमच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। राज ठाकरेंकडून केलेल्या आवाहनाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून हरताळ। कोणत्याही पक्षाचा बॅनर किंवा झेंडा आणण्यात किंवा लावण्यात येऊ नये, मनसेनं केलं होतं आवाहन। ज्यांनी बॅनर लावला त्यांना ठाकरेंची शिवसेना समज देईल। दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कुठलाही श्रेयवाद नाही, मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य। राज ठाकरे यांच्या घातपाताचा उद्धव ठाकरेंचा कट होता। रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप। राज ठाकरेंच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिल्याचंही वक्तव्य।